संधी आहे. भरत पाटील यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक तुम्हाला देण्यात येणार आहे. राजेश यांना पहिला चेंडू जोरात मारण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू जातोय. तर आमचे मान्यवर योगेश पाटील यांच्याकडून चौकार आणि षटकारांसाठी हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार. बघूया या सुवर्ण संधीचा फायदा दोन्ही फलंदाज घेतात की नाही पाहायचं. पहिला चेंडू जबरदस्त असा घडाघाती सुरुवात करून देतोय. चेंडू जातोय गार्डन मध्ये. दिल गार्डन गार्डन हो गया. हो ज्ञानेश्वर चिकणे ज्या अनुषटकाने हा फलंदाज उतरला होता तीच कामगिरी पहिल्याच चेंडूमध्ये करतोय. पहिल्याच चेंडूवर एक जबरदस्त मोठा षटकार मारतोय. बघूया योगेश पाटील सरांनी जे हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं पारितोषिक लावले त्या सुवर्ण संधीचा फायदा घेतोय की ते पाहायचंय. पुन्हा चेंडूला पंच करतोय. चेंडू कव्हरच्या वरून जातोय. टिपिकल पॉवर प्लेचा फटका म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. चेंडू जातोय 4 धावांसाठी. प्रमोद पाटील थँक्यू. प्रमोद सारखे फलंदाज जे असतात ते पॅव्हेलियन मधूनच सेट होऊन आलेले असतात. 48 धावांवर नाबाद होता तिथून पायरी खेळण्यास सुरुवात केलेली बूम बूम प्रमोद तांगडीने. पुन्हा सज्ज होतोय विलास. खोदून काढले चेंडू. चेंडू लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये कटकपटून चेंडू जातोय 4 धावांसाठी. खरोखर जबरदस्त सुरुवात करून देतोय प्रमोद तांगडे आपल्या संघासाठी. थँक्यू डीजे. प्रमोद पाटील 8 वर्षाच्या कारकिर्दीत पहिल्यांदा असा फटका बघितलेला आहे प्रमोद तांगडीच्या बॅटमधून. हेलिकॉप्टर शॉट आणि तोही लॉंग ऑफ क्षेत्र निवडून जबरदस्त फटका होता. काय जबरदस्त बॅटिंग. धावा होत आहेत 15. पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज पुढचा चेंडू टाकण्यासाठी प्रमोद याला. आता मात्र लाभ काढतोय आणि बघूया सक्सेसफुल होतोय का नाही. चेंडू कॉर्नरच्या वरून जातोय षटकारासाठी. बुम बुम प्रमोद. DJ Welcome in the mix. सच में कहा किसी ने कहा था सोया हुआ शेर अब जाग गए. प्रमोद तांगडी. हो जबरदस्त फलंदाजीचा नजारा पेश करताना पुन्हा विलास. पुन्हा चेंडू जातोय त्या दिशेने वरून षटकारासाठी. बुम बुम प्रमोद. क्या बात है. खरोखरच लोक खरोखरच नागिन नागिन डान्स इथं मात्र डीजे ते धून वरून नाचताना दिसतोय प्रमोद. खरोखरच गोलंदाज कुठंतरी थोडासा नाराज दिसतोय विलास. साधारण संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 27 धावा इथं झालेल्या आहेत. बघूया पहिला षटक इथं संपलेला आहे. पहिल्या षटकामध्ये 27 धावा तब्बल इथं काढलेत आणि 27 धावांचा जर आपण विचार केला तर 26 धावा प्रमोद यांनी काढलेत आणि प्रदीप यांनी 1 धाव इथं काढलेली आहे. कारण प्रदीप यांना समजलं होतं की प्रमोद याला स्ट्राईक द्यायचं आहे. बिरू आपला सुवर्ण संधी असेल उपाध्यक्ष योगेश पाटील यांच्याकडून. जर आपण हॅट्रिक करता तर 500 रुपयांचं पारितोषिक. हो प्रमोदचा जर विचार केला प्रमोद नावाने किती संख्येवर हे एक समालोचक एक डीजेवाला आणि हा फलंदाज प्रमोद. किती प्रमोदचा भरणा नाव त्याच्यामध्ये आलेला आहे बघा. प्रमोद मिळाले. 3 प्रमोद आपण पाहू शकतोय. फलंदाजी प्रमोद, समालोचनामध्ये आणि आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवतानाही प्रमोद.
प्रमोद मिस्त्री आपला हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पिरू आपला सुवर्ण संधी असेल. जर आपण हॅट्रिक करता तर योगेश पाटील उपाध्यक्ष यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक. एकूणच प्रमोदच्या बॅटिंगचा विचार केला तर 74 धावांवर नाबाद आहे हा खेळाडू. कारण मागच्या सामन्यात 48 धावा आणि आत्ता 26 धावा. हो हो, खरोखरच जबरदस्त मोठी पारी खेळताना दिसतोय. आता मात्र सुवर्ण संधी आहे गोलंदाजाला. तर भिरू प्रमोद आपण हॅट्रिकवर आहात. षटकारांच्या हॅट्रिकवर आहात. षटकारांच्या हॅट्रिक केसता तर उपाध्यक्ष योगेश पाटील यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आहे. पण त्या उलट गोलंदाजाला सुद्धा सुवर्ण संधी आहे. ज्ञानेश्वर चिकणे योगेश सरांनी त्यांना सुद्धा एक हॅट्रिक जर तुम्ही विकेटची घेता तर तुम्हाला सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक इथे देण्यात येणार आहे. बघूया कोण श्रेष्ठ ठरते ते पाहायचं आहे. क्रिकेटचे चाहते असावे असे मग तुम्ही क्षेत्ररक्षण करत आहात, तुम्ही फलंदाजी करत आहात याचा विचार नाही आहे. खेळ कोण चांगला करतो ह्यासाठी पैसे लावलेत, ह्यासाठी पारितोषिक लावलेत. धन्यवाद योगेश पाटील साहेब. खरोखर खेळाडूंचं मनोबल असं वाढवणं आलेलं आहे. दुसरं षटक टाकणं सज्ज तर भिरू. शॉर्ट चेंडू थोडासा पडल्यानंतर बाउन्स घेतो, मात्र शिक्षा देतात पंच. ऑफसेटच्या बाहेरचा चेंडू होता. दोन्ही हात समांतर करतात. धाव मिळते अवंतर. वाईटचा इशारा येतो पंच मोरे सराकडून. एक धावाने भर पडलेली संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 28. पुन्हा सज्ज होते आपल्या मार्गावर पहिला चेंडू टाकण्यासाठी बिरू. वरती चेंडू जोरात मारण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र यष्टीरक्षक चुकी करतोय. बॅकअप चांगला मिळत नाही, मात्र थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक चांगली कामगिरी करतोय. 2 धावा इथं पूर्ण करतोय फलंदाज. 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 30. यानंतरचा जो सामना होणार आहे न्यू तुफान पिंपलास आणि जिनके सामने ना हवा काम करते ना दवा काम करते स्वराज्य कशेळी. खरोखरच स्वराज्य कशेलीचा जर विचार केला तर चांगली कामगिरी केलेली आहे. स्वराज्य निर्माण केलेलं पहिल्याच सामन्यामध्ये. तर बघूया दुसऱ्या फेरीमध्ये कशा प्रकारे स्वराज्य निर्माण करणार आहे ते पाहायचं आहे. प्रमोद तांगडी ही बंद्रे मारुती खेळपट्टी आहे. या खेळपट्टीवर कितीही धावा सेफ नाही आहेत. 60च्या वरही धावा सेफ नाही आहेत. बिरू आता मात्र चेंडू बॅटच्या पट्ट्यात आला. चेंडू जातोय वाईट स्लॉगनच्या वरून षटकारासाठी. ज्ञानेश्वर चिकणे एक फलंदाज फायरच्या रूपामध्ये बघितलं, मात्र त्याचाच खेळ बघून प्रदीप सुद्धा मात्र मोह आवडता येत नाहीये. त्याने सुद्धा एक मोठा षटकार मारलेला आहे. या साधारण संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती बिनबाद 36. पुन्हा सज्ज होत आहे भिरू पुढचा चेंडू टाकण्यासाठी. आता मात्र प्रदीप याला बघूया. प्रदीप या चेंडूवर कशा पद्धतीने खेळतो ते पाहायचं आहे. एक जबरदस्त कामगिरी आतापर्यंत दोन्ही फलंदाज करतायत. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू ड्राईव्ह करतोय. चेंडू जातोय लॉगऑफ क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण होत नाही. पंपिंग होते, मात्र एकच धाव इथं पूर्ण करतात. स्ट्राईक मात्र प्रमोद हा ठेवतोय स्वतःच्या जवळ. 1 धावाने समाधान मानावं लागेल. 1 धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होत आहे ती 37 बिनबाद 37. आणि हॅट्रिकवर आहे षटकारांच्या प्रमोद. बघूया हॅट्रिक पूर्ण करतोय की नाही ते पाहायचं आहे. एक हॅट्रिक पूर्ण केली तर 500 रुपयांचं पारितोषिक योगेश पाटील यांच्याकडून आहे. उपाध्यक्ष आहेत योगेश पाटील, नंदकिशोर खारभाऊ ए बी संघाचे सर्व ज्यांना प्रेमाने भाऊ असं संबोधलं जातं असे योगेश पाटील व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांच्याकडून हे 500 रुपयांचं पारितोषिक षटकाराच्या हॅट्रिकसाठी. बिरू ओव्हर फुलटॉस चेंडू सॉंग करतोय. चेंडू जातोय लॉंगच्या वरून षटकारासाठी. हॅट्रिक पूर्ण करतोय आणि 500 रुपयाचं पारितोषिक सुद्धा आपल्या खिशात टाकतोय. अकाउंट मध्ये जमा होत आहेत. हो बूम बूम प्रमोद खरोखरच जबरदस्त कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. आणि 500 रुपयाचं इथं मानधन आमच्या जवळ आलेलं आहे. मित्रांनो, बूम बूम प्रमोद तांगडे यांच्या 6 चेंडूचं विश्लेषण करतोय. षटकार चौकार चौकार षटकार 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 असं बॅटिंगचं विश्लेषण आहे. 6 चेंडूमध्ये 32 धावा पूर्ण केलेले आहेत. बिरू पुन्हा सज्ज होते पुढचा चेंडू टाकण्यासाठी प्रमोद याला. आता मात्र चांगला चेंडू होता. चेंडू जात आहे लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. दोन्ही क्षेत्रांच्या दरारमधून फरार होत आहे चेंडू 4 धावांसाठी. बंद्रे मारुती चौकार.
पुन्हा एकदा हॅट्रिकवर जो फलंदाज मारेल त्याला सुवर्ण संधी आहे. चौकारांची हॅट्रिक असो या षटकारांची हॅट्रिक असो 500 रुपये पारितोषिक तुम्हाला देण्यात येणार आहे. आणि गोलंदाजासाठी सुद्धा सुवर्ण संधी आहे. तुम्ही जर विकेटची हॅट्रिक घेता तुम्हाला सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक इथे देण्यात येणार आहे. आमचे मान्यवर इथे आलेले तर योगेश पाटील त्यांना सोबत भाऊ म्हणतात. खरोखरच एक अपार प्रेम क्रिकेटवर त्यांनी दाखवलेले आहे आणि मनोबल वाढवण्याचा प्रयत्न इथं करतात. 2 षटकामध्ये धावसंख्या झालेली 49. तर मित्रांनो बंद्र्या मारुती काल्हेर संघाचा रिकी पॉन्टिंग ऑफ न्यू पोर्टिलो प्लस रविराज याने याच मैदानावर 16 चेंडूमध्ये 50 धावा पूर्ण केल्या होत्या. आणि शिवाजी मडवी नंदकिशोर खारबाव ए संघाचा आता मात्र या संघामध्ये खेळत नाही. याच्या 17 धावामध्ये 17 चेंडूमध्ये 50 धावा करण्याचा रेकॉर्ड मोडलेला आहे. आता मात्र 8 चेंडूमध्ये 38 धावा केलेल्या आहेत बूम बूम प्रमोद तांगडीने. बघूया रविराज रिकी पॉन्टिंग ऑफ न्यू 40 प्लस रविराजचा रेकॉर्ड मोडतोय काय, कारण 38 धावा धावफलकावर लागलेले त्याच्या वैयक्तिक आणि संघाची धावसंख्या झालेली 49. कारण या ग्राउंडचा जर विचार केला तर रेकॉर्ड तो ग्राउंड आहे. फलंदाजी मोठ्या संघाने होते, धावसंख्या मोठी होते. पहिल्या षटकाचा जर विचार केला तर 27 धावा दिल्या होत्या. त्यानंतर भिरू यांनी 22 धावा दिलेल्या आहेत. ते खरोखरच जबरदस्त अशी रणनीती तंत्रशुद्ध फलंदाजी म्हणावी लागेल. ज्ञानेश्वर चिकणे दोन्ही फलंदाज प्रदीप आणि प्रमोद. गणेश पहिला चेंडू टाकण्याचा सज्ज होतोय. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता. खरोखरच क्रिकेटच्या जागतिक खेळामध्ये 2 गोष्टींचा सन्मान केला जातो. एक खोलवर टप्प्याचा चेंडू यॉर्कर चेंडू आणि आपला सचिन तेंडुलकर यांचा सन्मान करतात. खरोखर या 2 गोष्टीचा सन्मान होतोय. आणि त्याच प्रकारे सन्मान दिला होता या चेंडूला. डिफेन्स शॉट केला होता, स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला होता. निर्धाव चेंडू जातोय, पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज गणेश. आता मात्र ओव्हर पेट चेंडू डाऊन द ग्राउंड चेंडू जातो स्ट्रेट वर रन षटकारासाठी. थँक्यू प्रमोद पाटील. तिन्ही गोलंदाजांचा जर विचार केला थँक्यू डीजे. प्रमोद पाटील तिन्ही गोलंदाजाचा जर विचार केला तर स्टम्प टू स्टम्प गोलंदाजी ओव्हर पिच गोलंदाजी पॅट खाली जर तुम्ही चेंडू टाकाल तर नक्कीच कुठलाही फलंदाज हे चेंडू पाठवू शकतो सीमारेषेच्या बाहेर. आणि जोडी कुठली प्रमोद तांगडे आणि प्रदीप तांगडी ही जोडी आहे समोर. आता मात्र पुन्हा एकदा जोरात मारण्याचा प्रयत्न व मागचा गुडघा टेकून मारण्याचा हा प्रयत्न होता. मात्र लिडिंग एज लागते आणि पहिला हादरा बसतोय. प्रदीप बाद होतोय. ज्ञानेश्वर चिकणे पहिला हादरा बसतोय. प्रदीप अवघ्या 55 धावांवर एक गडी बाद होतोय. त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज जातोय. ज्युनियर प्रदीप प्रदीप बाद झाला. आता मात्र ज्युनियर प्रदीप येतोय. मात्र प्र हा अकुंशनची ती पाडा असतो आलेख असतो तो मात्र सुरू झालेला आहे. प्र म्हणजे प्रदीप, प्र म्हणजे प्रमोद आणि प्र म्हणजे प्रदीप पुन्हा. मला तरी वाटतं सिनियर प्रमोद आहे. आता मात्र ज्युनियर प्रमोद पाहिजे होता. गणेश पुन्हा सज्ज होतोय पुढचा चेंडू टाकण्यासाठी. जोरात मारला चेंडू जातोय मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. एका टप्प्यामध्ये कलेक्ट करतोय, एक धाव पूर्ण करतोय. मात्र क्षेत्ररक्षण चांगलं झाल्या मुले एकच धाव इथं मिळणार आहे. एकदम आणि संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 56 धावा आतापर्यंत झालेत. आणि तिसऱ्या षटकात खेळ आतापर्यंत सुरू झालेला आहे आणि धावसंख्या झाली ते 56. ज्ञानेश्वर चिकणे काय म्हणायचं, किती धावांवर हा संघ जाणार आहे? 60 धावांचा स्कोर या ठिकाणी सर्वात जास्त स्कोर खाडी संघाच्याच नावावर आहे या स्पर्धेतील. गणेश पुन्हा सज्ज होते पुढच्या चेंडूसाठी. आता मात्र चांगला चेंडू करतोय. चेंडू मात्र बॅकअपच्या प्लेटच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. एक धाव पूर्ण करतोय. एक धाव समाधान मानावं लागेल. एक धाव संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 57 धावा आतापर्यंत झालेली. पुन्हा सज्ज होतोय गणेश.
पुढचा चेंडू टाकण्यासाठी प्रदीप याला. शॉर्ट चेंडू लेट कट करतोय, कव्हर क्षेत्रामध्ये जातोय, चांगलं क्षेत्ररक्षण होतं, एक धाव पूर्ण करतोय, त्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा इथं पूर्ण करतोय. 2 धावाने संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होते ती 59 आणि तिसरं षटक इथं संपलेलं आहे. ज्ञानेश्वर चिकने 3 षटकांचा खेळ इथं संपलेला आहे. 3 षटकांचा आपण विचार केला तर 59 धावा इथं झालेल्या आहेत. म्हणतात प्रत्येक षटकाचा जर विचार केला तर 20-20 धावा इथे काढलेल्या आहेत. खरोखर जबरदस्ती कामगिरी केलेली आहे प्रमोद आणि प्रदीप यांनी. मात्र ज्युनियर प्रदीप आता मात्र कितपर्यंत खरं उतरतोय फलंदाज ते पाहायचं आहे. आता मात्र सांघिक चौथं वैयक्तिक पहिलं षटक टाकण्यासाठी सज्ज होते महानंद. बघूया महाआनंद आपल्या संघासाठी देतोय की या दुसऱ्या संघासाठी देतोय ते पाहायचं आहे. समोर असणारे बुम बुम प्रमोद एक जबरदस्त बारीक खेळताना दिसतोय आपल्या संघासाठी. चांगला चेंडू जोरात मारण्याचा प्रयत्न, किंग बोल्ड होतोय अराउंड द लेग. जबरदस्त असा चेंडू टाकला होता, मात्र प्रमोद हा क्लिंग बोल्ड होताना दिसतोय. दुसरा हादरा बसतोय ईगल स्पोर्ट खाडी या संघाला. ज्ञानेश्वर चिकने मी पहिलेच सांगितलं होतं महाआनंद येतोय. बघूया कोणाला महाआनंद देतो. मात्र आपल्याच संघाला आनंद देताना दिसतोय हा गोलंदाज, कारण प्रमोद सारख्या एक मोठ्या फलंदाजाला इथं बाद करतोय. मात्र तुम्हाला सुवर्ण संधी आहे गोलंदाज महाआनंद ते मान्यवर योगेशजी पाटील यांच्याकडून. तुम्ही जर विकेटची हॅट्रिक घेता तर तुम्हाला 500 रुपयाचं पारितोषिक तुम्हाला देण्यात येणार आहे. बघूया सुवर्ण संधीचा फायदा तुम्ही घेतात की नाही. अवघ्या 2 चेंडूमध्ये 2 विकेट तुम्हाला आता मात्र घ्यायला लागतील. मागच्या 48 धावा आणि या 38 धावा म्हणजे 86 धावांवर बाद झालेला आहे प्रमोद. आणि त्याला बाद कोणी केलेलं आहे तर यॉर्कर बाबा महानंदच्या यॉर्कर शिवाय त्याला पर्यायच नव्हता. परफेक्ट यॉर्कर आणि चेंडू मात्र थेट यष्ट्यांवर आदलता बॅटला लागून. नवीन फलंदाज संदीप. हो सुरेख चेंडू, सुरेख चेंडू. ही आहे ओळख यॉर्कर बाबा महानंदची. हे चेंडू म्हणजे महानंदच्या भात्यातील प्रमुख अस्त्र आहेत प्रमोद पाटील. बरोबर ब्रह्म अस्त्र इथं काढलेलं आहे छत्रपती शिवाजी वडूनगर या संघानं खरोखर. आणि ते ब्रह्म अस्त्र सोडताना सुद्धा दिसतात. बॅक टू बॅक 2 चेंडू जबरदस्त टाकले. पुढचा चेंडू कशा प्रकारे टाकतोय पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडूला फिरकून दिलाय लॉंग क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण होतं, मात्र बघूया खतरा होतोय का नाही ते पाहायचं आहे. 1 शॉटचा इशारा येतोय पंच सूर्यकांत मोरे यांच्याकडून. तेज नजर त्यांची खरोखरच जबरदस्त असे पंचगिरी करतात. अनुभव चांगला आहे आणि नजर सुद्धा चांगली ठेवलेली होती. 1 शॉटचा इशारा येतो म्हणजे एकच धाव इथे गणली जाते आणि 1 धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 60 धावा पूर्ण झालेल्या आहेत. पुन्हा सज्ज होतं यारकर बाबा महानंद. पुन्हा एकदा यारकर सन्मान देतोय चेंडूला. चेंडू जातोय कव्हर क्षेत्रामध्ये. 1 धाव पूर्ण करतोय, प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा अर्जित करतो. मात्र आता खतरा निर्माण होतोय का नाही. मात्र खरोखरच प्रयत्नाने यशस्वी असं म्हणतात. प्रयत्न केला 3 धावाचा आणि 3 धावा इथं पूर्ण करताना दिसत आहेत दोन्ही फलंदाज. नक्कीच इंटरनॅशनल क्रिकेटचा विचार केला तर लसित मलिंगाला तुम्ही झोपेतून उठवा, त्याला 6च्या 6 चेंडू यॉर्कर टाकायला सांगा, तो 6च्या 6 चेंडू यॉर्कर टाकेल. त्याचप्रमाणे महानंद पाटील याला तुम्ही झोपेतून उठवा, 6 चेंडू यॉर्कर टाकायला सांगा, त्याचप्रमाणे यॉर्कर त्यासाठी त्याला आमचे बंधू योगेश चिकने यांनी नाव दिलेले यॉर्कर बाबा. आणि परफेक्ट यॉर्कर आपण पाहू शकतो. खरोखरच आपण आत्ताच पाहिलं सर्वांनी का 4 चेंडू तर बघितलं तर 4 चेंडू यॉर्कर पद्धतीचं टाकलं होतं. खरोखरच खोलवर टप्प्याचा चेंडू मराठीमध्ये म्हणतात. आणि ब्रह्म अस्त्र म्हटलं की देवतामध्ये युद्ध झालं तर ब्रह्म अस्त्र सोडतात म्हणून सगळे देवता सुद्धा सन्मान करतायत.
पुन्हा एकदा यॉर्कर चेंडूला खोदून काढलाय. चेंडू जातोय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण होतं. एक धाव पूर्ण करतोय. दुसरी धावचा प्रयत्न. चांगला थ्रो आणि यशस्वी. खरोखर जबरदस्त फेकी आणि बाद होतोय फलंदाज. आजकल की लड़कियां कमाल करती. गणेशाला स्वराज्य कशेली आणि न्यू तुफान पिंपलास. स्वराज्य कशेली न्यू तुफान पिंपलास दोन्ही संघाचे कर्णधार चालू सामन्यातील 4 षटकांच्या समाप्तीनंतर आपण नाणेफेकीसाठी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. तर गणेश याने क्षेत्ररक्षण केलं होतं आणि त्यांनी पाहिलं होतं की ज्युनियर प्रदीप हा थोडासा खतरनाक होऊ शकतो. मात्र चांगलं फेकीच्यामुळे बाद होतोय. त्यांची जागा भरून काढण्याचे नवीन फलंदाज येतोय राजेश. पुन्हा यॉर्कर पतीचा चेंडू जोरात मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा धाव बादच्या स्वरूपात पुन्हा एकदा हात द्रा बसतोय ईगल स्पोर्ट खाडी या संघाला. धाव संख्या झाल्यात त्या 64 धावा झाल्यात. मी सांगितलं होतं प्रमोद पाटील की माननला तुम्ही झोपेतून उठवा, 6च्या 6 यॉर्कर टाकायला सांगा आणि तो 6च्या 6 यॉर्कर टाकत असतो. आणि आता आपण बघितलं 6च्या 6 यॉर्कर चेंडू. जबरदस्त गोलंदाजी मानन पाटील यांच्याकडून. तर धावा झालेल्या आहेत 64 आणि 65 धावांचं लक्ष छत्रपती शिवाजी वडुनगर संघाला. तर जाऊया आपण पुढील नाणेफेकीकडे. स्वराज्य कशेली संघाचे कर्णधार. चला स्वराज्य कशेली संघाचे कर्णधार. स्वराज्य कशेली संघाचे कर्णधार गिरीश मडवी. न्यू तुफान पिंपलास संघाचे कर्णधार सन्माननीय भोईर साहेब. घनश्यामजी भोईर आपण टॉससाठी यायचं आहे. खरोखर जबरदस्त अशी पारी तुम्ही पाहिली. 39 इथं काढलेले आहेत धावा आणि 10 चेंडू फक्त फेस केलेले आहेत. आणि गणित जर आपण विचार केला प्रदीपचा तर 6 चेंडूमध्ये 16 धावा केलेल्या आहेत. त्यानंतर ज्युनियर प्रदीप यांनी 4, संदीप यांनी 4 धावा केलेल्या आहेत आणि धावसंख्या झाल्या त्या 64 आणि 65 धावांचं आव्हान इथं छत्रपती शिवाजी वडुनगर या संघासमोर ठेवलेला आहे ईगल स्पोर्ट खाडी या संघानं. स्वराज्य कशेली संघाचे कर्णधार एक सूचना करतोय. इनिंगचा पहिला चेंडू जर पडला तर आपणास 5 धावांच्या पॅनल्टीचा सामना करावा लागेल. सन्माननीय योगेशजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं हार्दिक स्वागत आहे. देवाजी आपलंही हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम. संतोषजी आपलंही हार्दिक स्वागत आहे. न्यू तुफान पिंपला संघाचे कर्णधार माझ्या जोडीला आहेत. चला गणपतजी भोईर. तर 4 षटकांचा सामना असेल हा. नाणेफेक होत आहे सन्माननीय योगेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते. तर नाणेफेकचा कॉल स्वराज्य कशेली संघाच्या बाजूने लागलेला आहे. निर्णय कळवायचा आहे. तर नक्कीच आपल्याकडे वेळ कमी आहे. तर या ठिकाणी नाणेफेकीचा कॉल स्वराज्य कशेली संघाच्या बाजूने लागलेले. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आणि आमंत्रित केलेले या ठिकाणी न्यू तुफान पिंपलास संघाला प्रथम फलंदाजीसाठी. जाऊया आपण समालोचन कक्षामध्ये. त्या ठिकाणी माझे सहकारी समालोचक प्रमोद पाटील उपस्थित आहेत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. खरोखर जबरदस्त अशी पारी तुम्ही पाहिली. तुफानी पारी म्हटलं तरी वावगं ठरणारे नाही कालीराम केने. एकच बुम बुम प्रमोद ज्याला आपण म्हणतो. खरोखरच त्या बुम बुम सारखाच इथं फलंदाजी करताना हा फलंदाज दिसला. 64 धावा इथं केलेल्या आहेत 4 षटकांमध्ये आणि 65 धावांचं आव्हान इथं ठेवलेलं आहे छत्रपती शिवाजी वडोनगर संघापुढं. आणि जर हा सामना जर जिंकायचा असेल तर प्रमोदसारखी इनिंग, प्रमोदसारखी पारी आणि प्रमोदसारखी फलंदाजी, धमाकेदार फलंदाजी इथं करावी लागेल
छत्रपती शिवाजी वडूनगर या संघाच्या फलंदाजांना खरोखरच बेधडक दे धडक दे दनादन हा सामना तर धन्यवाद. तर 64 धावा इथं केलेले आहेत आणि 65 धावांचं आव्हान इथं ठेवलेलं आहे छत्रपती शिवाजी वडोनगर या संघासमोर. तर बघूया कशा प्रकारे फलंदाजी होते, कशा प्रकारे गोलंदाजी होते, क्षेत्ररक्षण कुठला क्षेत्ररक्षण चांगलं करतोय, कुठला क्षेत्ररक्षण झेल घेतोय. त्यासाठी मी आमंत्रित करतोय माझे सहकारी समालोचक कालीराम केने यांना. ओव्हर टू कालीराम केने. खूप खूप धन्यवाद प्रमोद पाटील, ज्ञानेश्वर चिकणे. तर मी आपल्याला घेऊन चलतोय मैदानामध्ये. सामना सुरू आहे. ईगल्स फोर्ट खाडी आणि छत्रपती शिवाजी वडोणगार. 65 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामी जोडी विशाल काबूकार आणि नेत्रंजन अशी जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. खरोखरच ही दोन जर फलंदाज जर चांगल्या पद्धतीने जर फलंदाजी केली तर एक जबरदस्त काटेकी टक्कर, एक जबरदस्त मोठा मुकाबला प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. कारण नेत्रजन आणि या विशाल यांचा जर विचार केला तर चांगली फलंदाजी करण्यात माहीर आहे दोन्ही फलंदाज. त्यांच्यावर जिम्मेदारी जास्त असणार आहे कालीराम गेने. छत्रपती शिवाजी वडोणगार संघाचे गणेश पाटील, आपण विशाल काबूकर यांचा ओळखपत्र दाखवायचं आहे. कारण ईगल्स फोर्ट खाडी आणि छत्रपती शिवाजी वडोणगार 65 धावांचं लक्ष्य. कृपया जी नेमावली आहे आपल्या भिवंडी तालुका न्यू 40+ कमिटीची, त्या नेमावलीनुसार सर्व खेळाडूंना इथं खेळण्यासाठी आपण पाचारण करायचं आहे. कुठल्याही प्रकारचा सामन्याला वेळविलंब लागणार नाही आहे, याची आपण दखल घ्यायची आहे. प्लीज कृपया खेळाडूंनी कुठल्याही प्रकारचा वादविवाद करू नका. कंपनी आपली जी कमिटी आहे तो निर्णय देईल आणि तो दोन्ही संघाच्या सहकार्याने विनंती करावी लागेल. प्लीज. चला नेत्रजन विनंती करतोय त्वरित मैदानाच्या आतमध्ये जायचंय. प्लीज लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. नाही बरोबर आहे तांगडी, प्रमोद तांगडी साहेब बरोबर आहे, आपलं पण बरोबर आहे. ॲडजस्ट करा मित्रांनो. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये आपण एकमेकांना सहकार्य केलं पाहिजे. आयोजकांना खास करून सहकार्य करायचं आहे. कारण की या आपण जेव्हा स्पर्धा खेळतोय तेव्हा आयोजकांवर या स्पर्धेचा पूर्णपणे भार असतोय. आयोजन, नियोजन, येणारे पाहुणे असतील, सर्व संघ असतील, वेळेवर खेळले पाहिजे, वेळेवर सामने संपले पाहिजे, ही जिम्मेदारी आयोजकांवर असते. आणि त्यांना सहकार्य करणं हे खेळणाऱ्या प्रत्येक संघाच्या खेळाडूंवर असतं. त्यांना वेळेचं सहकार्य आणि सर्व नेमवलीच्या बाबतीत त्यांना आपण सहकार्य करायचं असतं. रविकांत म्हात्रे समाजसेवक काल्हेर यांचा शुभ सन्मान संतोषजी पाटील यांच्या शुभ हस्ते केला जातोय. रविकांतजी म्हात्रे यांचा शुभ सन्मान जॉयकुमार युवा प्रतिष्ठान चषकामध्ये केला जातोय. धन्यवाद साहेब, आपण आलात, या स्पर्धेमध्ये आपली उपस्थिती दिलीत. आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे.
एका धावेनी छत्रपती शिवाजी वनवर संघाच्या फलकावर धावांचा श्रीगणेश होतोय. 65 धावा करायच्या आहेत 24 चेंडूमध्ये आणि कृपया फक्त आणि फक्त आपल्याला 20 मिनिटं दिली जातील. प्रमोद तांगडी, प्रदीप लक्ष असू द्या. धन्यवाद. अतिशय चांगला चेंडू आणि ते मात्र प्रतिम झेल. वेल जज कॅच. काय झेल टिपलेले प्रमोद. कॅच ऑफ द टुर्नामेंट म्हटलं तरी अवघड ठरणार नाही. खरोखर अशाच्या या मैदानावर सर्वोत्कृष्ट कॅच म्हटलं तरी अवघड ठरणार नाही या मैदानावरचं. खरोखरच जबरदस्त असा 40+ रेग्युलरला लाजूला असा हा झेल घेतलेला आहे. खरोखर मी तर म्हणेन प्रमोद पाटील या Action replay मध्ये तुम्ही पाहू शकता कशा- 8 स्पर्धेमध्ये असा झेल कोणी पकडला नाही. तो झेल मात्र इथं ईगल स्पोर्ट्स खाडी संघाच्या क्षेत्ररक्षकाने पकडलेला आहे. एक्स्ट्रा कव्हर रिझनवर जणू काही चेंडूला सोडून देतील की काय असं वाटलं होतं. मात्र शेवटच्या क्षणी चेंडूवरची जी नजर होती आणि जो आपला उजवा हात चेंडूच्या खाली केला होता आणि चेंडू येऊन हातामध्ये स्थिरावला होता. अप्रतिम झेल. जेव्हा चेंडूला कलेक्ट केलं होतं तेव्हा पूर्ण शरीर हवेमध्ये होता ना, हवेमध्येच हा झेल परिधान केला होता. त्यानंतर जमिनीवर आदळला होता हा क्षेत्ररक्षक. जबरदस्त झेलचा नजारा पेश करताना. झेल कोणाचा होता तर विशाल काबूकर याचा आणि अप्रतिम झेल टिपलेला मी क्षेत्ररक्षकाचं अभिनंदन करेन. पुन्हा एकदा अप्रतिम झेल. मित्रांनो क्रिकेटचं समीकरण आहे घ्या कॅच जिंका मॅच. वेल जज कॅच. प्रदीप नेत्रांजनसाठी आणि आज मात्र प्रमोद तांगडे आणि प्रदीप तांगडी आणि दया तांगडी काय एष्टी रक्षण पाहायला मिळतंय दयाच्या मार्फत. तिन्ही खेळाडू लयमध्ये दिसतात आजच्या दिवसातून. शपाल क्रॉस झाल्यात. चेंडूला खेळून काढलेले आहे. लॉंग लेग सीमारेषेकडे 4 धावांसाठी नेत्रंजनच्या बॅटमधून निघतोय हा डावातील पहिला चौकार. गुड शॉट. खर्च झालेले आहेत आणि 5 धावा इथं झालेल्या आहेत. खरोखर हा सामना जर जिंकायचा असेल तर हवाई फायर करणं गरजेचं आहे. निश्चितच हायलाईट क्रिकेट खेळावं लागेल कारण की समोर धावांचा डोंगर उभा आहे. निश्चितच या क्रीडानगरीमध्ये शुभ आगमन होत आहे. राजेंद्र भोकरे साहेब, मी बंदऱ्यामारुतींनी 40+ काल्हेर संघाच्या वतीनं आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. जयकुमार युवा प्रतिष्ठान चषक 2020 साहेब आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. तर निश्चितच या क्रीडानगरीमध्ये शुभ आगमन होणार आहे. या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी राजेंद्र भोकरे साहेब आणि खरोखरच मी त्यांचं बंदऱ्या मारुती नी 40+ काल्हेर संघाच्या वतीनं जयकुमार युवा प्रतिष्ठान चषकामध्ये त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. पहिल्या शतकाच्या समाप्तीनंतर 2-5 आणि आता मात्र जैन आणि भिरू यांना जास्तीत जास्त चेंडू खेळावे लागतील. प्रमोद पाटील, खरोखरच कालरमकेने जी सुरुवात हवी होती ती सुरुवात इथं झाली नाही. छत्रपती शिवाजी वडूनगर या संघाची बघू तर चांगली गोलंदाजी इथं करताना दिसले प्रदीप. खरोखरच अवघ्या पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 5 धावा देऊन 2 विकेट इथं घेतलेले आहेत. विशाल काबूकर आणि नेत्रजन हे दोन्ही मोठे फलंदाज पॅव्हलियनमध्ये गेलेले आहेत.
बिरू संजय मार्गस्थ होतोय. पहिला चेंडू जोरदार मारण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडूने बॅटचा संपर्क हवा तसा झाला नाहीये. स्वतः यष्टीरक्षक दया तांगडी आज यष्ट्यांच्या मागे बऱ्याच दिवसातून चांगली कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळतात. आज प्रमोद तांगडी देखील चांगल्या लेमध्ये आहे, चांगल्या टचमध्ये आहे. इन्फॉर्म फलंदाज अप्रतिम अप्रतिम चेंडूच्या हाताळणी. स्क्वेअर लेग रिजनमध्ये चेंडू गेला होता. स्वतः गोलंदाज संजय यांनी चेंडूला उचलला. वेल होती बिरू याच्याकडे एक धाव पूर्ण करण्याची. एका धावीने संघाची धावसंख्या पोहोचली ती 6 वर. निश्चितच जैन एक चांगले फलंदाज आहेत, चौकार षटकार मारण्यामध्ये माहीर आहेत. मात्र पाहूया संजय कशा प्रकारे गोलंदाजी करतील ते जैन यांच्यासाठी. लेफ्ट आर्म ओव्हरचा मारा संजय. इथे मात्र मोठा फटका, मात्र समोर क्षेत्ररक्षक दक्ष आहेत. फलंदाज जैन यांना माघारी जावं लागेल. तिसरा आदरा छत्रपती शिवाजी वडनगर संघाला 6 या धावसंख्येवर. वेलकम सुस्वागतम. या क्रीडानगरीमध्ये शुभ आगमन होतोय राजेंद्र भोकरे साहेब. आणि निश्चितच मी बंद्रे मूर्ती 40+ संघाच्या वतीनं साहेबांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. जॉय कुमार युवा प्रतिष्ठान चषकामध्ये राजेंद्र भोकरे साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे. मी बंद्रे मूर्ती 40+ संघाच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम. सर्व मान्यवरांनी व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. गणेश पाटील आलेले आहेत, संघाचे संघनायक. फुल टॉस बॉल पाहूया. आडवे बॅटने चेंडूला खेळल्यात. 1 बाउंड चेंडू जाईल डीप मिड विकेट. क्षेत्ररक्षक प्रमोद तांगडे यांच्या डोक्याच्या वरून 4 धावांसाठी चौकार. गुड शॉट. में हम खो गया सेकंड टाइम में लव जो संघ विजयी होईल तो संघ नंदकिशोर कारभाव ए या संघाबरोबर पुढची लढत खेळणार आहे. तर यानंतर आपण सामना पाहणार आहोत न्यू तुफान पिंपलास आणि स्वराज्य कशेली. बिग मॅच पाहायला मिळेल. संजय इथे मात्र फलंदाज त्रिफलाचित गणेश पाटील. निश्चितच आपल्या व्यासपीठावरती राजेन डी भोकरे साहेब, मेंबर ऑफ फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया FCI, भारत सरकार संलग्न, अतिशय चांगलं व्यक्तिमत्व. आणि आमच्या या स्पर्धेसाठी साहेबांनी रोख रक्कम 15,000 रुपयाचे धनादेश आम्हाला दिलेले. साहेब आपलं मनापासून हार्दिक हार्दिक आभार. भारत सरकारशी संलग्न असलेली संस्था आहे आणि त्या संस्थेचे मेंबर आहेत राजेन डी भोकरे साहेब, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया FCI. तसेच त्यांच्या समवेत विनोदजी म्हात्रे साहेब यांचं देखील सरचे स्वागत. फलटॉस घेतलेल्या आडवे बॅटने चेंडूला खेळलेले आहेत. कुठलाही क्षेत्ररक्षक नाही आहे आणि चेंडू जाईल 6 धावांसाठी. षटकार. गणेश ज्युनियर आलेले आहेत, चांगले फलंदाज आहेत, डावक्या हातांनी फलंदाजी करतायत. तर निश्चितच आपण व्यासपीठावरती नुकतंच ज्यांचं शुभागमन झालेलं आहे आपल्या भारत सरकारशी संलग्न असलेली FCI फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया चे मेंबर आपल्या कालेरगावचे चिरंजीव राजेन डी भोकरे साहेब यांचा शुभ सन्मान आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाणार आहे. बंद्रे मूर्तींनी 40+ काल्हेर संघाच्या वतीनं साहेबांचा शुभ सन्मान इथं केला जातोय.
खरोखर टाळ्या वाजवायच्या आहेत सर्वांनी. खरोखरच क्रिकेटवर अपार प्रेम. निश्चितच चांगलं व्यक्तिमत्व आहेत. भारत सरकारशी संलग्न असलेली संस्था आहे फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि ते संस्थेचे मेंबर आहेत. त्यानंतर विनोदजी म्हात्रे साहेब आपल्या मंचावर उपस्थित आहेत. त्यांचं देखील इथं शुभ सन्मान केला जाणार आहे. आणि राजेंडी भोकरे साहेबांच्या वतीनं आपल्या या स्पर्धेसाठी रोख रक्कम 15,000 रुपये आलेले आहेत. साहेबांचं पुन्हा एकदा मी बंदरमारुती 40+ संघाच्या वतीनं खूप खूप आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. धावसंख्या पाहायला मिळते 2 शतकाच्या समाप्तीनंतर 16 धावा कुठेतरी बॅकफुटवर आपल्याला पाहायला मिळतो. चिकणे सर छत्रपती शिवाजी वडनवगार दमण चषकाचा विजेता संघ आहे. फुलटॉस चेंडू आणि चेंडूला भिरकावून दिलेले आहे. आउट ऑफ पार्क मैदानाच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. गुड शॉट. अरे दीवानो मुझे पहचानो. त्याचं उत्तर देताना प्रमोद यांनी पहिल्या चेंडूवर षटकार मारला होता. मात्र प्रमोद याच्या पहिल्या चेंडूवर ज्युनियर गणेश यांनी ती करामत करून दाखवलेली आहे. टिट फॉर टॅट. निश्चितच धावसंख्या पोचली ती 22 आणि याच फटक्यांची गरजही आहे. प्रमोद पाटील छत्रपती शिवाजी वडनवगार संघाला अतिशय चांगला पंच फटका पाहायला मिळतोय. इनफिल्डच्या वरून चेंडूला केलेले आहेत. 2 धावा कंप्लीट केलेले आहेत. खरोखरच काल्हेर गावातून बरेचसे रत्न आपण या भिवंडी तालुक्यासाठी जिल्ह्यासाठी दिलेले आहेत. भिवंडीचे माजी आमदार असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील, पंचायत समिती सभापती असतील, जिल्हा परिषद सभापती असतील, तसेच पंचायत समिती सदस्य, आजी माजी सरपंच, त्यामध्ये राजेंडी भोकरे यांचा देखील आवर्जून उल्लेख केला जाईल. अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आहेत. भारत सरकारशी संलग्न असलेली संस्था आपण पाहतो आणि त्याचे ते मेंबरशिप आहेत फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. आणि खरोखरच त्यांच्याकडून आमच्या या स्पर्धेसाठी 15,000 रुपयाचं रोख पारितोषिक देखील आलेले आहे. आणि निश्चितच आपल्या बांधण्यावरती मी 40+ संघाचे एक सदस्य देखील आहेत, खेळाडू देखील आहेत. धन्यवाद. खरोखरच क्रिकेटवर अपार प्रेम त्यांचं. खरोखर भोकरे साहेबांचं. खरोखरच एक मोठी स्पर्धा तुम्ही ठेवता येते. आयोजन करणं एक महत्त्वाचं असतं आणि आयोजन तुम्ही केलं तर त्यांचं नियोजन कशा पद्धतीने करणं हे महत्त्वाचं असतं. आणि मान्यवर इथे येतात आणि मानधर्म ते खरोखरच आयोजन नियोजन कशा पद्धतीने करावं हे खरोखरच अतिथी ते देवभव असं म्हटलं जातं. तेच उद्देशाने खरोखरच आमचं मानधर्म इथे केलेलं आहे आपल्या या स्पर्धेसाठी. आभार आहोत सर. निश्चितच एक धाव लेगबाईच्या स्वरूपात बाई झालेली आहे. पंच गौरव विनायक म्हात्रे यांचा इशारा आहे. निश्चितच या स्पर्धेसाठी समीर तांगडी, भरत देवलीकर आणि आपले धर्मेंद्र तांगडी यांनी बंदरेमारुती 40+ काल्हेर संघाला शुभेच्छा दिलेल्या आहेत. चांगलं आयोजन नियोजन आहे आणि एक चांगली शिस्तबद्ध अशी स्पर्धा, उत्कृष्ट क्रीडांगण आपण पाहतोय बंदरेमारुती क्रीडानगरी काल्हेर. ते मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू निघून जातो यष्टीरक्षक दया तांगड्याच्या हातामध्ये निर्धावच्या स्वरूपात. धावसंख्या कायम आहे 4 बाद 26 धावा. 65 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कुठेतरी बॅकफुटवर ढकललेले आहे तो छत्रपती शिवाजी वडनवगार संघ. अप्रतिम चेंडू, गती परिवर्तन आपण बघितलं. चेंडूला थोडासा ऑफ ब्रेक केला होता आणि भिरू याला पूर्णपणे बीट केला होता या चेंडूवर. डॉटच्या स्वरूपात चेंडूची सांगता. शेवटचं आणि अंतिम शतक. 6 चेंडू आणि विजयासाठी 39 धावा. 6 चेंडूवर 6 षटकार जरी खाल्ले तरी मात्र सामन्यावर विजय तो होईल ईगल्स स्पोर्ट खाडी संघाचा. जर अतिरिक्त चेंडू टाकले नाही
तर निश्चितच 6 चेंडूमध्ये 6 षटकार जरी मारले छत्रपती शिवाजी वनवर संघाने तरी मात्र संघाला पराभूत व्हावं लागेल. खरोखरच क्रिकेटच्या या जागतिक खेळामध्ये जे शक्य आहे ते अशक्य सुद्धा होत आहे आणि जे अशक्य आहे ते शक्य सुद्धा होत आहे. खरं अनिश्चितचा खेळ क्रिकेटला म्हटलं जात आहे. म्हणून कुठलं शेवटचा चेंडू जोपर्यंत टाकत नाही तोपर्यंत भविष्य करणं हे योग्य ठरत नाही आहे. अगदी बरोबर प्रमोद पाटील, कारण की क्रिकेट हा सुखदुःखाने भरलेला खेळ आहे. एक संघ हारणार, एक संघ जिंकणार आणि प्रत्येक चेंडूवर तुम्हाला चढ उतार खेळ पाहायला मिळतोय. पाहूया डावखुरा फलंदाजा गणेश. आव्हान कठीण आहे मात्र अशक्य नाहीये. क्रिकेटमध्ये एका चेंडूवर 14 धावा विसीए ट्रॉफीमध्ये झाल्या होत्या आणि तो चेंडू देखील अजूनही कायम आहे. 3 गोलंदाजांनी तो चेंडू हाताळला होता. कानई पाये विरुद्ध वीर तानाजी दापोडे बी. गोलंदाज सोयर मारा. आउटसाइड ऑफ स्टंपवरचा चेंडू होता. योगेश स्वेर चेंडूनी सुरुवात करतोय. इथे मात्र पलटी शॉट मारण्याचा प्रयत्न होता. अतिशय चांगलं इन्स्ट्रक्शन दया तांगडी मार्फत. वेल जज बॉल. अप्रतिम. आज मी तर कौतुक करेन प्रमोद तांगडे असतील, दया तांगडी, प्रदीप तांगडे आणि धर्मेंद्र तांगडे यांचं. संघ कुठेतरी चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. जरीमरे आलिमगर आयोजित स्वर्गीय बबन सेठ प्रतिष्ठान चषकाचा रनर संघ आणि एका बाजूला आपण पाहतोय दमन चषकाचा विजेता संघ. दोन्ही संघ या सामन्याच्या माध्यमातून आपल्याला इथं खेळताना पाहायला मिळत आहेत. भिवंडी तालुका न्यू 40+ संघटनेचा विचार केला तरी 9वी स्पर्धा आहे आणि याचा मान बंदरामारुती न्यू 40+ काल्हेर संघाला मिळालेला आहे. भिरू बरेचसे चेंडू डॉटच्या स्वरूपात खेळलेले. भिरू यांनी आतापर्यंत 4 चेंडू हे डॉटच्या रूपाने खेळले. त्यामध्ये एक षटकार आहे, 2 सिंगल आणि एक दुहेरी, अशा 10 धावा केलेल्या आहेत. चेंडू खर्च केले ते 8. फुलटॉस चेंडू मात्र हवा तसा समाचार घेता येत नाहीये आणि सामन्यावरची पकड मात्र हा नशिबाचा चौकार म्हणावा की खराब क्षेत्ररक्षण. प्रदीप तांगडे होते, चांगले खेळाडू आहेत. या आधी देखील आपण बघितलं होतं छत्रपती शिवाजी वडोणवकर हा संघ एका चांगल्या फॉर्ममध्ये होता दमन चषकामध्ये. मात्र तिथून आल्यानंतर कुठेतरी खराब दिवस या संघाला पाहायला मिळत आहेत. 1 बाउन्स चेंडू जाईल 4 धावांसाठी. काऊ कॉर्नरच्या वरून भिरू यांच्या बॅटमधून निघतोय दुसरा चौकार. प्रमोद तांगडे यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. पहिल्या सामन्यामध्ये 48, दुसऱ्या सामन्यातून 39, तब्बल 2 सामन्यामध्ये 87 धावा या फलंदाजांना ठोकून काढलेल्या आहेत. गुड बॅटिंग. अभिनंदन ईगल्स फोर्ट खाडी. अभिनंदन धर्मेंद्र तांगडी, समीर तांगडी, भरत देवलीकर यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत आपल्या घरच्या संघाला. तर हडला गणेश पाटील, नेत्रंजन, विशाल, विलास महानन, भीरो, हडलाक पुढील स्पर्धेसाठी आपल्याला शुभेच्छा असतील. धन्यवाद. तर या सामन्यातील सामनावीर आपण जाऊया आणि निश्चितच ज्यांनी 10 चेंडूमध्ये एक वादली खेळी साकारली होती, 3 चौकार आणि 4 षटकार, तो दुसऱ्यांदा ठरतोय दुसऱ्या सामन्यातून सामनावीर प्रमोद तांगडी. अभिनंदन. बूम बूम प्रमोद तांगडी. खरोखरच 39 धावा फक्त आणि फक्त 10 चेंडूमध्ये. निश्चितच पुढील संघ स्वराज्य कशिली क्षेत्ररक्षण करण्यासाठी आपण ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे. तर प्रमोद तांगडे यांना मी विनंती करेन
की आपण व्यासपीठावरती येऊन आपल्या सामन्याचं सामनावीर स्वीकारायचं आहे. आणि मी विनंती करेन राजेन डी भोकरे साहेब की आपले शिवा असते आपण या सामन्यातील सामनावीर खेळाडू प्रमोद तांगडी याला ट्रॉफीज वितरण करायचे आहे. खरोखरच बुम बुम प्रमोद ज्याला म्हणतात, खरोखरच झोपलेला वाघ कुठेतरी जागा झालाय असं म्हटलं तरी आणि वावं ठरणार नाहीये. योगेश पाटील साहेबांकडून त्यांना 500 रुपये हॅट्रिक साठी जे 500 रुपये होते तर खरोखरच बुम बुम प्रमोद का म्हणतात, झोपलेला वाघ कसा जागा होतो, बॅक अगेन कसं का खेळी करायची तेच म्हटलं तर अवघ्या 10 चेंडूमध्ये 39 धावा इथं केलेल्या आहेत आणि पहिल्या सामन्यामध्ये 17 चेंडूमध्ये 48 धावा, म्हणजे आपण टोटल केली तर 27 चेंडूमध्ये तब्बल 86 धावा 87 धावा इथं केलेल्या आहेत. कुणाल पाटील आणि शरद पाटील आपल्या बंदरामारुती रेगोरे संघाचे उत्कृष्ट खेळाडू आहेत. कुणाल पाटील, शरद पाटील आपण पुढे यायचं आहे. संतोषदादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपला देखील शुभ सन्मान केला जाणार आहे. निश्चितच जे योगेश पाटील साहेबांनी 500 रुपये लावले होते हॅट्रिकसाठी ते प्रमोद तांगडे यांना दिले जातील. चिकणे सर आपण यायचं आहे. कुणाल पाटील आणि शरद पाटील एक चांगले खेळाडू आहेत. बंदरा मारुती रेगोरे संघाचे उत्कृष्ट गोलंदाज. शरद पाटील, कुणाल पाटील खरोखरच एक गाव एक मंडळ. क्रिकेटचं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. काल्हेरा गावामध्ये 40+ असो, रेगुलर असो, अंडर-22 सर्व संघ हे बंदरा मारुती संघाच्याच नावाने खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. हडलक, मानंदादा, बिरो चांगली गोलंदाजी केली होती शेवटच्या शतकामध्ये, मात्र कुठेतरी फलंदाजीतून संघ आपला कमी पडला आणि पराभवाच्या खायेत पोचलेले आहे. चला स्वराज्य कशेली संघाचे सहकारी आपण त्वरित आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. फक्त 20 मिनिटं आपल्याला दिली जातील. यानंतर आपल्याला अजूनही 2 सामने खेळवायचे आहेत आणि जवळजवळ 3:45 झालेली आहेत. फक्त 20 मिनिटं आपल्याला दिली जातील. लक्ष असू द्या. प्रमोद तांगडे यांना हे 500 रुपये दिले जातील. योगेश जे पाटील, प्रमोद तांगडे आपण यायचं आहे. हॅट्रिकसाठी षटकार हॅट्रिक पेश केली होती आणि ते 500 रुपयाचं पारितोषिक आपल्याला इथं वितरण केलं जात आहे. प्रमोद तांगडे आपण या. बूम बूम प्रमोद आज खरोखरच सलग दुसऱ्यांदा यांनी सामनावीराचं पारितोषिक पटकावलं आहे आणि तब्बल 87 धावा 2 सामन्यातून यांनी साकारलेले आहेत आणि ते देखील 27 चेंडूमध्ये. आपण पाहू शकता भोकरे साहेबांच्या शुभ हस्ते योगेश पाटील यांनी दिलेले 500 रुपये प्रमोद तांगडे यांना. तर जाऊया पहिल्या 4 शतकासाठी. आपण ऐकूया समोरच्या कक्षातून माझे सहकारी समालोचक साहित्य क्षेत्र पुरस्काराने ज्यांना सन्मानित केला होता आगरी महोत्सवामध्ये, वडनगर गावची आन बान शान ज्ञानेश्वर चिकणे सरांना. हो कालीराम किनी सर. तर पुढील सामना आपण मित्रांनो पाहणार आहोत स्वराज्य कशेळी विरुद्ध न्यू तुफान पिंपलास या 2 संघामध्ये. अजून या संघाने दोन्ही संघांनी या सीझनची खातेकोल केलेली नाही. दोन्ही संघांना वाट पाहावी लागलेली आहे अजूनपर्यंत अंतिम विजेतेपदाची. मात्र ही संधी आहे, या स्पर्धेमधून ही संधी आहे या दोन्ही संघांना अंतिम विजेतेपदापर्यंत पोहोचवण्याची. यानंतर ईगल स्पोर्ट खार्डी आणि नंदकिशोर खारबाव ए. व्हॉट अ मॅच, काय जबरदस्त सामना असेल तो. ईगल स्पोर्ट खार्डी आणि नंदकिशोर खारबाव ए. मित्रांनो कुठेही जाऊ नका. क्लॅश ऑफ टायटन आजच्या दिवसातील आपण पाहणार आहोत. न्यूझीलंड आणि भारत यांच्यामध्ये जो सामना सुरू आहे त्या सामन्यामध्ये अंतिम चरणामध्ये 24 चेंडूमध्ये 26 धावांची आवश्यकता आहे न्यूझीलंडला. 168 धावांचं लक्ष्य होतं आतापर्यंत. 140. धावांचं लक्ष्य आहे.
140 धावा पूर्ण केल्या आहेत न्यूझीलंडने आणि 24 चेंडूमध्ये 26 धावांची आवश्यकता आहे. 3 फलंदाज बाद झालेले आहेत न्यूझीलंडचे. चौथा T20 सामना. तर तत्पूर्वी आपण जाऊया मैदानामध्ये सामना सुरू आहे. न्यू तुफान पिंपलास विरुद्ध स्वराज्य कशेली या दोन संघामध्ये. स्वराज्य कशेली संघाला प्रथम फलंदाजी करायचे. न्यू तुफान पिंपलास संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. प्रथम स्वराज्य कशेली संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. बालाराम गोलंदाजीची सुरुवात करतोय. दोन्ही फलंदाज विकास आणि प्रभाकर हे दोन फलंदाज खेळपट्टीवर आहेत सलामीसाठी. नवीन 40+ क्रिकेट संघटनेच्या माध्यमातून 9वी स्पर्धा आपण पाहतोय आणि 9व्या स्पर्धेचा मान जयकुमार युवा प्रतिष्ठान आणि बंद्रे मारुती काल्हेर या दोन संघांना. पहिला चेंडू बालारामचा लेफ्ट आर्म अराउंड द विकेट. पहिला चेंडू शफल क्रॉस झाला होता. हुक केला आहे चेंडूला, मात्र शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक तैनात आहे. मी तर म्हणेन की लेग स्लीप आहे त्या ठिकाणी. पहिल्या चेंडूवर पहिली धाव पूर्ण केलेली आहे. विकासने पहिले धाव मिळते न्यू तुफान पिंपलास संघाला. बाला बंद्रे मारुती एंडकडून गोलंदाजी करतोय. आता मात्र बॅकफुटला गेला होता फलंदाज. थोडासा कुठे ना कुठे गती परिवर्तनामध्ये चकलेला फलंदाज प्रभाकर. डॉट चेंडू खेळतोय, मात्र या डॉट चेंडूने हौसला वाढला असेल गोलंदाज बालारामचा. बालाराम एक स्ट्रायकर गोलंदाज आहे. पॉवर प्लेसाठी वापरण्यात आलेला आहे गिरीश मडवीकडून त्याला. गिरीश मडवी एक चांगला गोलंदाज आहे. साई, अजित अशी गोलंदाजीची भावना असलेला हा संघ स्वराज्य कशेली. आता मात्र फ्लिक केलेला आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. ओहो, काय जबरदस्त हा झेल. हा जो टाळ्यांचा आवाज पाहतोय हा झेलसाठी. पहिला फलंदाज बाद न्यू तुफान पिंपलास संघाचा प्रभाकर. की संपादन केलेलं आहे ते क्षेत्ररक्षण. जसा शिकारवर नजर ठेवतो त्याच पद्धतीने शिकारवर नजर ठेवून म्हणजे चेंडूवर नजर ठेवून धावत होता आणि त्या चेंडूला आपल्या हातात म्हणजे जबड्यात त्यांनी चेंडू पकडलं होतं आणि पहिला आदरा बसतोय. अगदी बरोबर आहे. तुम्हाला जर चांगला झेल घ्यायचा असेल, कठीण झेल सोपा करायचा असेल तर शेवटपर्यंत चेंडूवर नजर असणं आवश्यक आहे आणि तेच काम केलं क्षेत्ररक्षकाने. चांगले क्षेत्ररक्षण फलंदाज. पहिला फलंदाज प्रभाकर स्वस्तामध्ये बाद झालेले. नवीन फलंदाज उमेश प्रभाकरच्या जागेवर आलेले. यावेळी मात्र चेंडूला खेळून काढलेला मिड विकेट क्षेत्रामध्ये. पहिली धाव अतिशय वेगाने पूर्ण केली होती. दोन्ही फलंदाजांचा इरादा होता दुसरी धावही पूर्ण करण्याचा, मात्र चांगली फेक बघून इरादा बदललेला आहे. 2 धावा, एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या झालेली न्यू तुफान पिंपलास संघाचे 1 बाद 2. 19 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता न्यूझीलंड संघासाठी. जाऊया आपण मैदानामध्ये. बालाराम आता मात्र चेंडूला फोर्स केलेला आहे. डीप मिड विकेट सीमारेषेवर गिरीश तैनात आहे. एक सुरेख झेल आणि आणखी एक फलंदाज जावा लागेल पॅव्हेलियनमध्ये न्यू तुफान पिंपलास संघाच्या. खरोखरच ज्ञानेश्वर चिकणे तू न्यू तुफान पिंपलास या तुफान म्हणजे वादळ कुठेतरी थांबलेलं आहे. आता मात्र घनश्यामच्या रूपानं वादळ येतोय की काय ते पाहायचं आहे. नाही, अजूनही अवकाश आहे घनश्यामला खेळपट्टीवर येण्यास. घनश्याम भोईर नक्कीच चांगली फलंदाजी मागच्या सामन्यात ही केली होती. नरेश मागच्या सामन्यात जो चौकार मारला होता नरेशने, तो चौकार अतिशय देखणा होता आणि त्या चौकारानेच पूर्णपणे सामन्यामध्ये परतला होता न्यू तुफान पिंपलास संघ. नरेश खेळपट्टीवर आलेला आहे. स्ट्राईक एंडला असेल विकास. बाला ह्यावेळी मात्र फुल टॉस ऑन द राईस केलेला आहे. मात्र लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर चेंडू जातोय. क्षेत्ररक्षकाकडे पर्याय नव्हता. चौकार येतोय बॅटमधून विकासच्या न्यू तुफान पिंपलास संघासाठी.
न्यूझीलंडसाठी 18 चेंडूमध्ये 18 धावांची आवश्यकता. T20 चौथा जो T20 सामना आपण पाहत आहोत. पहिले षटक संपलेले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपळावर लागलेल्या आहेत 6. शेवटच्या चेंडूवर जो चौकार आला होता त्या चौकाराने 6 धावा झालेल्या आहेत. विकास याने हा चौकार खेचला होता. गोलंदाज गिरीश स्वराज्य एक्सप्रेस गिरीश गोलंदाजी करतो. स्वतः कर्णधार आहे आणि कर्णधाराने कशी गोलंदाजी टाकावी हे नक्कीच माहीत आहे त्याला. कुठल्या प्रकारे गोलंदाजी करावी, कुठे अचूक टप्पा टाकावा हे चांगलं ओळखतोय. गिरीशने आतापर्यंत बऱ्याच सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केलेली आहे. समोर फलंदाज आहे नरेश. गिरीश टू नरेश. शफल क्रॉस झाला होता. फलंदाज पूर्णपणे पुल केले चेंडूला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी बंद्र्या मारुती चौकार. होता बॅकफुटला गेला होता फलंदाज. न्यू तुफान पिंपला संघाचे बॅट हरवलेले मित्रांनो जर कोणाकडे असेल त्या बॅटला भगव्या कलरचं ऑरेंज कलरचं ग्रिप आहे. ती बॅट कोणाकडे असेल तर पोचवायची न्यू तुफान पिंपला संघाकडे प्लीज. न्यू तुफान पिंपला संघाची बॅट गहाल झालेली आहे. ज्या कुठल्या खेळाडूला प्रेक्षकाला मिळाले असेल आपण पोचवायचे. आता मात्र चेंडू सोडून दिलेला. बॅक टू बॅक 2 चेंडू ही अपेक्षा नव्हती स्वतःकडूनच गिरीशला. बॅक टू बॅक 2 चेंडू टाकेल असं वाटलंही नव्हतं. मात्र कधी कधी असं होतं की तुम्ही वेगामध्ये चेंडू टाकण्याच्या प्रयत्नात वाईट चेंडू करून बसता आणि तेच गिरीश करताना आपण पाहतोय. खोलटप्प्याचा चेंडू मात्र पिक केलेला. लवकर पिक केला होता चेंडूला. जबरदस्त प्रयत्न डीप लॉंग ऑन सीमारेषेवर चांगला प्रयत्न झाला होता. मात्र आपल्या संघासाठी 4 धावा नक्कीच वाचवतोय हा क्षेत्ररक्षक. धावा झालेले आहेत 14 धावा लागलेले आहेत. आता मात्र शफल क्रॉस झाला होता. फलंदाज पूर्णपणे ऑफ स्टंपच्या बाहेर निघाला होता. चेंडू थर्ड मॅनला जातोय. 1 धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या 1ने पुढे सरकली. धावसंख्या झालेली 15. अजूनही मोठा फटका मारून दिलेला नाही आहे. हे अतिशय महत्त्वाचं आहे गिरीशला. कारण गिरीश जो गोलंदाज आहे 2 चेंडू वाईट टाकलेले आहेत आणि त्याची वाईटची भरपाई त्यांनी केलेली आहे. 2 चेंडू एक सिंगल धावेचा चेंडू टाकलेला आहे. आता मात्र फुल टॉस. लॉंग ऑफ सीमारेषेवर क्षेत्ररक्षक तैनात आहे. फेक केली जाते. मात्र 2 धावा पूर्ण करण्याची संधी आणि 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. खूप छान रनिंग बिटवीन द विकेट होती नरेशची. नरेशने चांगली साथ दिली होती आपला सहकारी विकासला. रनिंग बिटवीन द विकेट चांगली त्यामुळे 2 धावा पूर्ण. या 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकलेली. धावसंख्या झालेली 17. दुसरं षटक मार्गस्थ आहे गिरीशचं. स्वराज्य कशेल आणि न्यू तुफान पिंपलास या 2 संघामध्ये सामना आपण पाहतोय. यानंतरचा सामना ईगल स्पोर्ट खाडी विरुद्ध नंदकिशोर खारबाव ए. उलटा असं स्वांग केलेल्या चेंडूला बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेवर तैनात क्षेत्ररक्षक साई आणि अशा प्रकारे आणखी एक फलंदाज बाद. रणजित हा झेल कलेक्ट करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आपल्याला आणि आणखी एक फलंदाज बाद झालेला आहे. तर धावफलकावर लागलेले आहेत 17 धावा धावफलकावर लागलेले आहेत. 3 फलंदाज बाद झाले आहेत. नवीन फलंदाज कोण खेळपट्टीवर येतो बघूया.
नवव्या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहत आहेत बंद्रे मारुती काल्हेर संघाची स्पर्धा, जयकुमार युवा प्रतिष्ठान यांच्या विद्यमाने आयोजित ही स्पर्धा बंद्रे मारुती चषक 2020 वृक्षण. बारा चेंडू 12 धावांची आवश्यकता न्यूझीलंडसाठी. गिरीश सुरेख चेंडू खोदून काढलेला आहे मिड विकेट क्षेत्रात. चांगले क्षेत्ररक्षण, फेक ही चांगली, मात्र जोपर्यंत गॅदर केले जाते यष्टीरक्षकाकडून चेंडू तोपर्यंत 2 धावा पूर्ण केले जात आहेत. 2 धावाने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या झालेली आहे 19. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 3/19. 9.50 ची सरासरी. प्रमोद पाटील खरोखरच पहिल्या षटकाचा जर आपण विचार केला नॅशनल जिंकणे तर बालाराम एकदा जबरदस्त असा अंकुश लावला होता धावांवर. फक्त 6 धावा देऊन 2 गडी बाद केलं होतं. विकास आणि प्रभाकर यांना बाद केलं होतं. एक पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी केली होती असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. त्याच अनुषंगाने थोडंसं महागडं षटक इथं टाकलेलं आहे गिरीश यांनी. 13 धावा दिल्या आहेत. आता 2 षटकांच्या मोबदल्यात धावसंख्येवर आपण नजर टाकली तर धावसंख्या इथं झालेल्या आहेत त्या 3/19. प्रमुख अस्त्र साई याला बाहेर काढलेले आहे, कारण हे षटक अतिशय महत्त्वाचं. 3रं षटक महत्त्वाचं आहे. पहिला चेंडू, काय जबरदस्त स्पीड होता चेंडूला. खाली राहणारा चेंडू बॅकफुटला जावं की फ्रंटफुटला राहावं या 2 द्विधा मनस्थितीत मात्र चेंडू निघून जातो यष्टीरक्षकाकडे. चांगली सुरुवात मिळते पहिल्या चेंडूवर साईला. 40+ एक्सप्रेस साई. आता मात्र चेंडूला मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळून काढले. पहिली धाव वेगाने पूर्ण केलेली आहे. काय थ्रो, जबरदस्त थ्रो, थेट यष्ट्यांवर फेक आणि अशा प्रकारे आणखी एक फलंदाज धावबाद. यावेळी मात्र पुन्हा एकदा हुक केलेला आहे. आता मात्र क्षेत्ररक्षक तैनात केलेला आहे.
पुढील सामन्यासाठी नंदकिशोर खारबाव ए आणि ईगल स्पोर्ट खाडी या दोन संघांना मी पाचारण करेन. तत्पूर्वी न्यूझीलंड आणि इंडिया यांच्यामध्ये जो सामना सुरू आहे, 6 चेंडूमध्ये शेवटच्या षटकात 7 धावांची आवश्यकता आहे न्यूझीलंडसाठी. इथे मात्र 3 षटकामध्ये धावसंख्या झालेली 25 न्यू तुफान पिंपला संघाची. रणजितकडे गोलंदाजी सोपवलेले. सात चेंडूवर 7 धावांची आवश्यकता असताना पहिल्याच चेंडूवर विकेट पडलेला आहे न्यूझीलंडचा. मात्र इथे बघूया, पहिला चेंडू हुक केलेला आहे आणि पहिल्याच चेंडूवर गेलेला आहे बंद्र्या मारुती चौकार. घनश्याम भोईर याच्यावर जी अपेक्षा होती, प्रमोद पाटील मी सांगितलं होतं की 10 चेंडूमध्ये किमान 6 ते 7 चेंडू याला खेळायला मिळणं आवश्यक आहे आणि तेच काम करतोय घनश्याम भोईर आपल्या संघासाठी. या चौकाराने धावा झालेली 29. खरोखर या जर क्रीडानगरीचा जर आपण विचार केला तर जास्तीत जास्त धावा करणं गरजेचं असतं, कारण हवा जी आहे आता मात्र पश्चिम तर पूर्वेकडे वाहताना दिसते, म्हणजे अनुसरलेल्या फलंदाजाला फायदेशीर ठरणार आहे. रणजित, आता मात्र शफल क्रॉस झाला होता, फलंदाज फुलटॉस चेंडू बघायचं आपण. यष्टी आणि मला वाटते शरीर यांच्यामधून चेंडू निघून गेलेला आहे यष्टीरक्षकाकडे. यष्ट्यांच्या मागे चांगलं यष्टीरक्षण महेशकडून. पुन्हा एकदा रणजित आपल्या गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतोय. फुल टॉस, खराब चेंडू. येस, पंचांचा इशारा नो. चेंडू नो मॅन्स लँड मध्ये पडतोय. फुल टॉस आणि नो, 1+2 3 धावा मिळत आहेत. पुढील चेंडू फ्रीट असेल. आता मात्र पूर्णपणे या सामन्यावर, या इनिंगवर भोईर याची पकड आहे, कारण 32 धावा धावफलकावर लागले आहेत. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. पुढील चेंडू फ्रीट असेल. आता मात्र पुल केलेला आहे, शॉर्ट आर्म पुल. व्हॉट अ शॉट. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी. न्यूझीलंडसाठी ही चौकार आलेला आहे. 4 चेंडू 3 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा रणजित. आता मात्र पुन्हा एकदा शॉर्ट आर्म पुल केलेले, सुपर फटका. मात्र चेंडूला अडवण्यात यश मिळवलेले आहे. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये फक्त 1 धाव. धावसंख्या 1 ने पुढे सरकलेली. धावसंख्या होते 37. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. रणजित खेळण्यासाठी सज्ज होतोय. नरेशने चांगली फलंदाजी केली, वैयक्तिक 9 धावांवर खेळतोय. हो, आता मात्र चेंडू बॅटवर येत नाहीये. फक्त आणि फक्त 1 धाव मिळणार आहे, तीही लेग बायच्या रूपात. मागच्या मॅचमध्ये के.एल. राहुल 2 वेळा चुकला होता विकेट किपरने यष्टीरक्षण करण्यास. या मॅचमध्ये मात्र चुकत नाही. आता मात्र खाली राहणारा चेंडू आणि निघून जातो यष्टीरक्षकाकडे. 3 चेंडू आणि न्यूझीलंडसाठी 3 धावांची आवश्यकता आहे. आपण पुढच्या सामन्याच्या नाणेफेकीकडे. या सामन्यात आपण पाहतोय 38 धावा करून 39 धावांचं लक्ष स्वराज्य कशिली संघासमोर. तर पुढच्या टॉसकडे आपण जाणार आहोत. टॉस होणार आहे नंदकिशोर खारबाव ए आणि ईगल स्पोर्ट खाडी या 2 संघामध्ये. ओव्हर टू टॉस बॉक्स प्रमोद पाटील.
तर मित्रांनो जाऊया मोठ्या सामन्याकडे. तो सामना सुरू होणार आहे. नेक्स्ट मॅच नंदकिशोर खारबाव ए आणि ईगल स्पोर्ट खाडी या दरम्यान. खरोखर या स्पर्धेसाठी वासुदेव म्हात्रे यांनी चेंडूंची या सर्व संपूर्ण स्पर्धेसाठी चेंडू बहाल केलेले आहेत. वासुदेवजी म्हात्रे हे मान्यवर इथं आलेले आहेत. ह्यांची शुभ हस्ते नाणेफेकी केली जाणार आहे. दोन संघांच्या कर्णधारांना मी विनंती करतोय लवकरात लवकर टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. न्यूझीलंड आणि भारत यांच्यामध्ये सामना सुरू आहे. 3 चेंडू, शेवटचे 3 धावा बाकी आहेत. तर मान्यवर दोन्ही संघाच्या कर्णधारांना हार्दिक शुभेच्छा देताना दिसत आहेत. खरं बघूया नाणेफेकीचा कोल कोणा बाजूने लागतोय ते पाहायचं आहे. तर नंदकिशोर खारबाव ए या संघाने नाणेफेकी जिंकलेली आहे. तर नाणेफेकी मान्यवरांना मी विनंती करतो की तुम्ही व्यासपीठावर संपन्न व्हायचं आहे. तर नंदकिशोर खारबाव ए या संघानं नाणेफेकी जिंकलेली आहे. काय निर्णय असणार आहे? फिल्डिंग. तो क्षेत्ररक्षण करणार आहेत पण समोरचा संघ एक बलाढ्य संघ आहे. आणि तुम्ही पाहिलंच होतं का मागच्या सामन्यामध्ये प्रमोद यांनी एक जबरदस्त केली होती. 10 चेंडूमध्ये तब्बल 39 धावा केल्या होत्या. त्याला कशा प्रकारे त्या मोठ्या माशाला कशा प्रकारे जाण्यात अडकणार अशी रणनीती आखणार आहेत का? हो, आम्ही ती रणनीती आखलेली आहे. किती धावांपर्यंत तुम्ही रोखण्याचा प्रयत्न करणार आहे? 30 ते 35 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. तर एकस्पोर्ट खार्डी खरोखरच जबरदस्त कामगिरी आतापर्यंत केलेली आहे. तुम्ही जागलेला वाघ कुठेतरी उठलेला आहे. खरोखर झोपलेला वाघ कुठेतरी उठलेला आहे. आता खरोखरच जबरदस्त रणनीती आखतोय, तंत्रशुद्ध फलंदाजी करतोय प्रमोद तांगडी. खरोखरच जबरदस्त फलंदाजी आतापर्यंत केली. हीच अपेक्षा असणार आहे का? हो, नक्कीच त्याच्यापासून आमची अपेक्षा आहे. तर किती धावांपर्यंत तुम्ही जाऊ शकता? 45 ते 50 पर्यंत यांना टार्गेट देऊ शकतो. तर धन्यवाद दोन्ही संघांना. बेस्ट ऑफ लक. खरोखर जबरदस्त अशी रणनीती दोन्ही सामन्यात खूपच चांगली अशी लढत पाहायला मिळणार आहे. त्यामुळे जाऊया समालोचक कक्षाकडे. तिथं समालोचक आमचे कालराम केने सज्ज झालेले आहेत. ओव्हर टू कालराम केने. न्यूझीलंड आणि भारत यांच्यामध्ये जो सामना सुरू आहे 2 चेंडू 2 धावांची आवश्यकता आहे. आणि 2 चेंडूमध्ये 2 धावांची आवश्यकता असताना फलंदाज बाद 1 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. HD यादव यांचे आगमन होत आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम. आमचे मान्यवर ते आलेले HD यादव यांचं या क्रीडानगरीवर हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. तर मी विनंती करतोय संतोष पाटील यांना तुमच्या शुभ हस्ते HD यादव यांचं मान सन्मान करायचं आहे. तर रविवारी खरोखर सर्व मंडळाला HD यादव यांच्याकडून भोजनाची व्यवस्था करण्यात येणार आहेत. तर खरोखर त्यांचे मान सन्मान होत आहे. मी विनंती करतोय संतोष पाटील यांना तुमच्या शुभ हस्ते त्यांचा मान सन्मान करायचा आहे. आमचे मान्यवर इथे आलेले आहेत. HD यादव यांचं मान सन्मान होताना दिसतंय. खरोखरच क्रिकेटवर ज्यांचं अफाट प्रेम. धन्यवाद. कृपया प्लीज आपण वेळ कमी खर्च करा, कारण की अजूनही आपल्याला 2 सामने खेळवायचे बाकी आहेत. त्या अनुषंगाने आपण वेळेला महत्व द्या. खरोखर हो, प्रमोद भोईर. रविवारी म्हणजेच सुपर संडेमध्ये HD यादव यांच्याकडून भोजनाची व्यवस्था झालेली आहे. पहिला चेंडू जोरात मारण्याचा प्रयत्न, जमिनीत लगेच चेंडू जातोय मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. 2 क्षेत्रामध्ये चांगलीच गफलत होते. तिथे 1 धाव पूर्ण करतोय. दुसरी धावचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा इथं पूर्ण करतोय. श्री गणेशा होतोय संघाचा आणि स्वतःचा 2 धाव्याने. निश्चितच HD यादव यांच्याकडून आमच्या या स्पर्धेसाठी रोख रक्कम 3000 रुपयाचे धनादेश आलेले. धन्यवाद साहेब, आपला खूप खूप आभार. खरोखर क्रिकेटवर ज्यांचं अफाट प्रेम HD यादव यांच्याकडून 3000चं आम्हाला धनादेश आलेले आहे.
आणि सुपर संडे रविवारी म्हणजे त्यांच्याकडून भोजनाची व्यवस्था सुद्धा झालेली आहे. धन्यवाद. त्या पहिल्या चेंडूवर 2 धावा इथे करतोय फलंदाज साईनाथ. हॅलो हॅलो हॅलो. न्यूझीलंड आणि भारत यांच्यामध्ये सामना पुन्हा एकदा टाय झालेला आहे. तर खरोखरच आज सुद्धा इंडिया आणि न्यूझीलंडमध्ये पुन्हा एकदा सुपर ओव्हरचा खेळ होणार आहे. पुन्हा एकदा टाय झालेला आहे. खरोखर जबरदस्त असा सामना, पैसा वसूल सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. जाऊया या सामन्याकडे मित्रांनो. 7 चेंडू 7 धावा बाकी असताना एक चौकार देखील लागला होता आणि ते तरी देखील सामना टाय झालेला आहे. निश्चितच भारताचे सर्व क्रिकेटर चांगली कामगिरी करतायत. फुलटॉस चेंडू चेंडूला खेळून करतो. चेंडू जमेत लगेच जातो. चेंडू जातो या फाईट स्टॉकांच्या क्षेत्रामध्ये थोडंसं पंपिंग होते. त्याचा फायदा दोन्ही फलंदाजांना होतोय. 2 धावा इथं अर्जित करतोय फलंदाज रमेश. 2 धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होतय ती बिनबाद 5. खरोखर 3 चेंडू इथं टाकून झालेले आहेत विकास यांनी आणि विकास यांनी 3 चेंडूमध्ये 5 धावा दिलेल्या आहेत. साईनं त्यांनी 3 धावा इथं केलेल्या आहेत आणि रमेश यांनी 2 धावा इथं केलेल्या आहेत. खरोखर रतिलाल सॉरी विकास आहेत. फलंदाज रमेश यांच्यासाठी चेंडू हाताळला होता. एक स्वेर फेकी पाहायला मिळते आणि परिणाम स्वरूप 2 धावा पूर्ण केल्या जातात. 39 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग आपण पाहतोय स्वराज्य कशेली संघ करताना आणि बिनबाद जिंदाबाद 7 धावा झालेल्या आहेत. 4 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. विकास पाटील राऊंड द विकेट. बंधारे मारुती एंडच्या टोकाकडून मार्गस्थ होतील. कार्पेट साराने चेंडू केलेले आहेत. मिड विकेटवर चेंडूला उचलतील, फेकतील. 1 धाव पूर्ण केलेले. एका धावेनी संघ पुढे सरकतोय तो 8 वर. 8 धावा झालेल्या आहेत. प्रमोद पाटील 39 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग आहे आणि पहिल्या शतकाचा खेळ मार्गस्थ आहे न्यू तुफान पिंपला संघाच्या वतीनं. खरोखर चांगली अशी रणनीती इथं करताना दिसतात दोन्ही फलंदाज. पुन्हा एकदा विकास साईनाथ याला सफल क्रॉस शॉट. चेंडू सक्सेसफुल होताना दिसतोय. चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या वरून षटकारासाठी. खरोखर शॉर्ट चेंडू होता. रूम बनवला होता आणि सफल क्रॉस होऊन चेंडूला बेधडक स्क्वेअर लेगच्या वरून षटकारासाठी पाठवलं. कालराम केने जबरदस्त असा षटकार, दमदार षटकार पाहायला मिळाला होता. निश्चितच अतिशय चांगला फटका आपण बघितला. साईच्या बॅटमधून बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा क्लिअर केली होती. अतिशय नेट अँड क्लीन पिक्चर आपण पाहू शकता. चांगल्या पद्धतीने रिप्ले देखील दाखवला जातोय. बंद्र्या मारुती या संघाचा लोगो देखील आपण स्क्रीनवर पाहतोय. ओम फोटो लाईव्ह अनिल गुरुनाथ केनी मानकुलीकर यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट पोचवला जात आहे आणि खरोखरच संजय गुलवी टी व्ही स्कोअर अपडेट. त्यानंतर आमचे कॅमेरामॅन तुषार पाटील असतील, भारत पाटील यांचं देखील मी खूप खूप आभार व्यक्त करतोय. आमचे पंच गोरख पाटील, सूर्यकांत मोरे, विनायक म्हात्रे आणि सुरेश घरात, तसेच आमचे समालोचक पॅनल ज्ञानेश्वर चिकणे, मी स्वतः कालीराम केनी आणि प्रमोद पाटील, तसेच आमचे गुणलेखक ज्ञानेश्वर मुकादाम, या सर्वांचं योगदान या स्पर्धेसाठी लाभलेले आहे. तर पहिल्या षटकात एक मजबूत पकड केलेली आहे स्वराज्य कशेली या संघाने. 14 धावा इथं केलेल्या आहेत. बघूया सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिली षटक टाकण्यासाठी किशोर येतोय. पहिला चेंडू सॉंग करतोय. या चेंडूला खेळून करतो. चेंडू जातो मिड विकेट क्षेत्रामध्ये. एक धाव पूर्ण करतो. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जात नाहीये. एक धावाने समाधान मानावं लागेल. एक धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती बिनबाद 15. खरोखर चांगली कामगिरी दोन्ही फलंदाज करतात आपल्या संघासाठी. तंत्रशुद्ध कामगिरी. जसा प्रश्न आहे तसा उत्तर देताना दोन्ही फलंदाज दिसतात. पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज किशोर पुढचा चेंडू टाकण्यासाठी. शॉर्ट चेंडू. चेंडूला केलाय एक सक्सेसफुल होताना दिसत. चेंडू जातोय लॉंग लेगच्या वरून षटकारासाठी.
निश्चितच किशोर पाटील एक खेळाडू आहेत, मात्र कुठेतरी गोलंदाजीतून खराब कामगिरी. पहिला चेंडू देखील फुलटॉस होता, मात्र फलंदाज रमेशांना काही हवे तसा समाचार घेता आला नाही. मात्र दुसऱ्या चेंडूवर साई आणि षटकार वसूल केलेले आणि संघाला मात्र स्थितीमध्ये नेऊन ठेवलेले आहे. तो 21 धावसंख्येवर. खरोखरच एवढा शॉर्ट चेंडू टाकला होता की आ बैल मुझे मार. खरोखर त्याच पद्धतीने हा चेंडू साईना त्याने लॉंग लेगच्या वरून पाठवल्या षटकारासाठी. 7 वेळेस संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या होते ती 21. पुन्हा सज्ज होत आहे पुढचा चेंडू टाकण्यात ते किशोर. आता मात्र एक ब्लॉक हॉलमध्ये चेंडू टाकलेला होता, खोलवर टप्प्याचा चेंडू. त्याच प्रकारे सन्मान दिला होता आणि सन्मानाने डिफेन्स शॉट खेळलं होतं आणि 1 धाव इथं पूर्ण करताना दिसतोय साईनाथ. अतिशय चांगला चेंडू हाताळला होता. पहिल्या चेंडूवर सिंगल, दुसऱ्या चेंडूवर 6 धावांनी, त्यानंतर मात्र तिसरा चेंडू फुल लेन डिलिव्हरी, यॉर्क लाईनचा चेंडू. पुन्हा एकदा चांगला असा ड्राईव्ह केलाय, चेंडू जातोय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये, रवाना होतं, 1 धाव पूर्ण करतोय. 1 धाव आणि समाधान मानावं लागेल कारण त्या क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं. धावसंख्या वाढलेली, धावसंख्या झाली ती 23 धावा आतापर्यंत झाले. चांगली स्थितीमध्ये आता मात्र स्वराज्य स्फोट कशी हा संघ. आता मात्र मिस टाइम फटका होतोय का बघूया. मात्र चेंडू जातोय कॉर्नरच्या वरून षटकारासाठी, दमदार षटकार. निश्चितच यवन जोडी गणेश तरे आणि संतोष मात्रे खुश असतील. त्यानंतर गणपतजी भोईर, ना इसके आगे हवा काम करेगी ना दवा. खरोखर स्वराज्य कशिले संघ पूर्णपणे फॉर्ममध्ये आहे. संतोष मात्रे देखील खुश आहेत खेळाडू कक्षामध्ये. गणेशदादा तरे असतील, त्यांचे खंदे समर्थक. फुलटॉस चेंडू, मात्र इथून परतावं लागेल. फलंदाज साई याला जेलबादच्या स्वरूपात बाद झालेले आहेत. पहिला आद्रा स्वराज्य कशेली संघाला. वेलकम महेश. महेशाचं संघामध्ये शुभागमन झालेले आहे. संतोष भाऊ आपलं देखील सरसे स्वागत असेल. जगदीश कारभारी. आता मात्र ईगल स्पोर्ट खाडी, गोरखनाथ जोशी साहेब, माजी टांडल मंडल अध्यक्ष गोरखनाथ जोशी साहेब, आपण या क्रीडानगरीमध्ये कुठं आला असाल तर आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. गोरख जोशी साहेब, गोरख म्हात्रे साहेब, माजी टांडल समाजसेवक काल्हेर, कृपया आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. गोरख म्हात्रे साहेब या आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. बंद्र्या मारुतींनी 40+ काल्हेर संघाच्या वतीनं गोरख म्हात्रे साहेब आपलं सहर्ष स्वागत असेल. धन्यवाद. धावसंख्या झालेल्या आहेत त्या 29 आणि 12 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 10 धावांची गरज आहे अशी माहिती आम्हाला पोहोचवता येतं. एक जबरदस्त असं स्कोरिंग, जबरदस्त एक्सेप्ट नजर आणि जिनके उंगलियों में जादू ज्ञानेश्वर मुकादम आमच्या सोबत आहेत. 12 चेंडू शेष आणि 10 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी स्वराज्य स्फोट कशेली या संघाला. सफल क्रॉस हुकत चेंडूला, चेंडू जातोय लॉंग लेगच्या दिशेकडे, रवाना होतोय या षटकारासाठी. अप्रतिम फाटका, खाली क्षेत्र होता आणि गिरीशांनी कौतुक केलेले आहे ते फलंदाज रमेश याचं. खरोखरच सफल क्रॉस झाले होते. चेंडूला केलून काढलं होतं लॉंग लेग सीमारेषेकडे आणि घनश्याम भोईर यांच्या पहिल्या चेंडूवर षटकार. 11 चेंडू आणि 4 धावांची गरज. संघाच्या धावा झालेल्या आहेत त्या 35 धावा झालेल्या आहेत. आता मात्र जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 4 धावांची गरज. घनश्याम पुन्हा सज्ज होतोय. आता मात्र एक हलक्या हाताने थोडंसं प्लेस करण्याच्या नादात पूर्णपणे बीट होतं आणि त्रिफळाचित होतोय. फर्निचर बिघडताना दिसतोय रमेशाचा. हादरा बसतोय स्वराज्य कशेली या संघाला. गोरख म्हात्रे साहेब आपला सहर्ष स्वागत असेल व्यासपीठावरती. आपण पाहू शकता बंद्रामावरती रेगोरा संघाचे खेळाडूंची देखील आम्हाला उपस्थिती इथे लाभते. त्यानंतर अंडर 22 असेल, सिनियर 40+ असेल, नवीन 40+ असेल, हे सर्व आपल्या काल्हेर गावचे क्रिकेटपटूने आम्हाला
या स्पर्धेसाठी आज उपस्थिती दिलेली आहे. सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. एक षटकार खाल्यानंतर एक कमबॅक करतोय घनश्याम, विकेट घेतोय रमेश याचं. रमेश बाद होतोय अवघ्या 13 धावांवर. 7 बॉल खेळलेले आहेत आणि 13 धावा इथं केलेल्या आहेत. खरोखर जबरदस्त अशी रणनीती केली होती रमेश आणि साईनाथ सुद्धा बाद झालाय. साईनाथ यांनी 7 चेंडू खेळून 22 धावा आपल्या संघासाठी केलेल्या आहे. कृपया वेळ कमी खर्च करा प्लीज. अजूनही आपल्याला आजच्या दिवसातील 2 सामने खेळवायचे बाकी आहेत. इनसाइड आउट आणि या चेंडूवर 4 धावा येतील. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून चौकार, विजयी चौकार पेश केलेले तो फलंदाज महेश यानं. अभिनंदन गणपत भोईर, अभिनंदन गणेश तरे, अभिनंदन संतोष म्हात्रे, अभिनंदन स्वराज्य कशेली. तर हार्डलक न्यू तुफान पिंपळा संघ, प्रभाकर मडवी, घनश्याम भोईर, किसनदादा पाटील, विकास, मोहनदादा भोईर, किशोर पाटील, उमेश, हार्डलक. निश्चितच आमच्या या स्पर्धेसाठी राजेंद्र द्वारकानाथ भोकरे, सदस्य भारत सरकार भारतीय खाद्य निगम राष्ट्रीय सल्लागार समितीचे सदस्य आहेत आणि आमच्या बंद्रे मारुती न्यू 40+ संघटनेचे ते खेळाडू देखील आहेत. त्यांनी रोख रक्कम 15,000 रुपयाचं धनादेश आम्हाला दिलं होतं. ईगल स्पोर्ट खाडे संघ प्रथम फलंदाजी करेल, तर क्षेत्ररक्षण करतील ते नंदकिशोर खारबाव ए संघ. या सामन्यातील सामनावीर स्वराज्य कशेली संघाचा खेळाडू बालाराम. खरोखरच परफेक्ट गोलंदाजी करून पॉवर प्लेच्या षटकामध्ये जबरदस्त अशी गोलंदाजी करून इथं 2 विकेट त्यांनी घेतले होते आणि 6 धावा दिल्या होत्या.